नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयवेरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची म्हणजे टेट या परीक्षेची तयारी करत आहोत। आता या टेट परीक्षेसाठी मानसशास्त्र विषय हा 25 मार्काचा आहे। त्याच्या अंतर्गत मानसिक आरोग्य आणि मानसिक विकृती हा असा एक चॅप्टर आहे। आता मानसिक विकृतीच्या आपण महत्त्वाचे नोट्स, पॉइंट्स, ऑब्जेक्टिव्ह हे दोन व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत, भाग 1 आणि भाग 2। त्याच्यामध्ये आपण सर्व डिटेलमध्ये एकदम जे काही महत्त्वाचे नोट्स, पॉइंट्स, ऑब्जेक्टिव्ह होते ते सर्व पाहिले। पण आता मानसिक विकृती असा एक चॅप्टर आहे। आता या मानसिक विकृतीच्या अंतर्गत आता मानसिक विकृतीचे वेगवेगळे प्रकार पडतात, जसे की मानसनस विकृती, समाजविघातक विकृती, पुन्हा दैहिक प्रकारच्या विकृती, व्यक्तिमत्व विकृती, इंद्रियजन्य विकृती, अशा वेगवेगळे प्रकार पडतात। त्याच्या अंतर्गत जे काय आता मानसनस विकृती म्हणजे न्यूरोटिक डिसऑर्डर जे होतं ते आपण पाहत आहोत। त्याच्यामध्ये आपण एन्झायटी डिसऑर्डर म्हणजे चिंता विकृती पाहिली, त्याच्यामधले उपप्रकार पाहिले। त्याच्यानंतर आपण वियोजनात्मक विकृती म्हणजे ज्याचे जुने नाव हिस्टेरिया हे होते, म्हणजेच वियोजनात्मक विकृती, याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात तर डिस्पोजिटिव्ह डिसऑर्डर हे म्हणतात। ते आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे, म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, ते पाहिलं नसेल तर पाहून घ्या। म्हणजे आतापर्यंत आपल्या 2 विकृत्या पाहून झालेल्या आहेत। कुठल्या? चिंता विकृती म्हणजे एन्झायटी डिसऑर्डर, त्याच्यामधले वेगवेगळे प्रकार ते झालं। त्यानंतर काय पाहिलं? वियोजनात्मक विकृती म्हणजे डिस्पोजिटिव्ह विकृती, त्याच्यामधले सुद्धा वेगवेगळे प्रकार हे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले। तर आता आजच्या या व्हिडिओमध्ये तिसरी मानसनस विकृती आहे ती पाहणार आहोत, म्हणजे दैहिक प्रकारची विकृती, सोमॅटोफ्रॉम डिसऑर्डर। झोमॅटो नाही, आपलं अन्न पार्सल आणून देणारा झोमॅटो नाही, सोमॅटोफ्रॉम डिसऑर्डर म्हणजे दैहिक प्रकारच्या विकृती। आता ही विकृती काय आहे ते आपण सविस्तर विश्लेषणात्मक स्वरूपात पाहू। आता सोमॅटोफ्रॉम डिसऑर्डर म्हणजे दैहिक प्रकारची विकृती, ही सुद्धा मानसनस विकृती आहे, हे लक्षात असू द्या। आता ह्या सोमॅटोफ्रॉम डिसऑर्डर म्हणजेच दैहिक प्रकारच्या विकृतीमध्ये काय असतं? रुग्ण सातत्याने कोणत्या न कोणत्या शारीरिक आजाराच्या दोषांच्या तक्रारी अनुभवतो। म्हणजे त्या व्यक्तीला आपल्या शरीरामध्ये असं काहीतरी होतंय, किंवा मी अपंगच आहे, मला काहीतरी लागलंय, किंवा काहीतरी शरीराबद्दल त्याचं दुखणं जाणवत असतं, ते प्रत्यक्ष स्वरूपात इतरांना दिसत नसतं, ते फक्त त्याच व्यक्तीला जाणवतं। हीच आहे सोमॅटोफ्रॉम डिसऑर्डर। रुग्ण सातत्याने कोणत्या न कोणत्या शारीरिक आजाराच्या दोषाच्या तक्रारी अनुभवतो, पण दोषाचे मूळ इंद्रियजन्य दोषात दिसत नाही। म्हणजे शरीररूपी ते दुखणं नसतं, ते मानसिक असतं। आंतरिक मानसिक संघर्षाच्या परिणतीतून शारीरिक तक्रारी अनुभवायला येतात। विधान महत्त्वाचं आहे। आता दैहिक प्रकारची विकृती म्हणजे सोमॅटोफ्रॉम डिसऑर्डरमध्ये रुग्ण सातत्याने कोणत्या ना कोणत्या शारीरिक आजाराच्या दोषांच्या तक्रारी अनुभवतो, पण दोषाचे मूळ इंद्रियजन्य दोषात दिसत नाही। आंतरिक मानसिक संघर्षाच्या परिणतीतून शारीरिक तक्रारी अनुभवायला येतात। आता आंतरिक म्हणजे मनामध्ये जे चाललेलं असतं, मनामध्ये एक प्रकारचा द्वंद्व चालू असतो, त्या द्वंद्वातून अशा तक्रारी येतात। आता मानसिक संघर्ष, आता संघर्षाचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते संघर्ष जर सोडवता आले तर मग मनामध्ये आंतरिक संघर्ष चालू होतो व मानसिक संघर्षाच्या परिणतीतून शारीरिक तक्रारी अनुभवायला येतात। म्हणून या प्रकारच्या विकृतींना दैहिक प्रकारच्या विकृती असे म्हणतात। आता ही जी काही दैहिक प्रकारची विकृती आहे म्हणजे सोमॅटोफ्रॉम डिसऑर्डर, याचे सर्वात जास्त प्रमाणात लक्षणं किंवा सर्वात जास्त प्रमाण हे कुणामध्ये आढळतं तर हे स्त्रियांमध्ये आढळतं। हे याचं जास्त प्रमाण महिलांमध्ये आढळतं। म्हणजे दैहिक प्रकारच्या विकृती सोमॅटोफ्रॉम डिसऑर्डर हे महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतं। आता दैहिक प्रकारच्या ज्या विकृती आहेत त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात। ते वेगवेगळे प्रकार कुठले आहेत? सोमॅटायझेन विकृती म्हणजे SSD विकृती म्हणजे सोमॅटिक सिम्पटम डिसऑर्डर म्हणजे सोमॅटायझेन विकृती। आता ह्याच्यावर परीक्षेमध्ये म्हणजे 2017ला प्रश्न विचारला गेलेला आहे। तो प्रश्न कुठला होता तो आपण पाहणार आहोत, पण आता याच्यावर वेगवेगळे प्रकार कोणते आहेत ते पाहू। रूपांतरित विकृती, आता या रूपांतरित विकृतीला दुसरं नाव परिवर्तनात्मक विकृती असं सुद्धा आहे। आता ही रूपांतरित विकृती किंवा परिवर्तनात्मक विकृती याचा अभ्यास वाचून करण्यापेक्षा ही विकृती बोर्डावर समजून सांगितलेली एकदम लक्षात राहील, ते आपण सांगणार आहोत, त्यात काही वाद नाहीये। शरीररूप व्यंग विकृती म्हणजे बॉडी डिस्फॉर्मिक, दुःख वेदना विकृती म्हणजे पेन डिसऑर्डर, आणि रोगभ्रम विकृती
असे ह्याचे दैहिक प्रकारच्या विकृतीचे प्रकार आहेत. आता त्याच्यातला पहिला प्रकार कोणता आहे? सोमॅटायझेन विकृती. सोमॅटायझेन विकृती म्हणजे काय आहे? सोमॅटिक सिम्पटम डिसऑर्डर म्हणजे SSD. याचं शॉर्ट फॉर्म काय आहे? SSD. परीक्षेमध्ये असं विचारतात SSD म्हणजे काय किंवा SSDचं लक्षण काय आहे, की अतिविचार करू लागते किंवा जर समजा एखाद्या व्यक्तीला आता आपण आपल्या जीवनातील दैनंदिन काहीही काम करू शकत नाही किंवा करता येणार नाही असे वाटू लागते, हे कोणत्या विकृतीचे लक्षण आहे असं विचारतात परीक्षेमध्ये सरळ सरळ. सोमॅटायझेन विकृती म्हणजे SSD सोमॅटिक सिम्पटम डिसऑर्डर. ज्यावेळी एखाद्या माणसाला आपल्या शारीरिक लक्षणाबद्दल अति काळजी वाटू लागते त्यावेळी सोमॅटिक लक्षण म्हणजे SSDची सुरुवात झालेली असते. ज्यावेळी एखाद्या माणसाला आपल्याला शारीरिक लक्षणाबद्दल अति काळजी वाटू लागते त्यावेळी सोमॅटिक लक्षण म्हणजे SSDची सुरुवात झालेली असते. ती व्यक्ती अतिविचार करू लागते. त्या व्यक्तीला आता आपण आपल्या जीवनातील दैनंदिन काहीही कामे करू शकत नाही किंवा करता येणार नाही असे वाटू लागते. समजा एखादा ग्लास आहे किंवा एखादं भांडं आहे किंवा एखादी कळशी आहे, ती कळशी किंवा ते ग्लास ते सुद्धा त्या व्यक्तीला उचलता येत नाही किंवा मी उचलू शकत नाही असं वाटू लागतं. त्यावेळी जी विकृती असते ती असते सोमॅटायझेशन विकृती म्हणजे SSD. अशा परिस्थितीत ती व्यक्ती नियमित वैद्यकीय समस्येलाही जीव घेणे समजू लागते. म्हणजे साधं वैद्यकीय असं समस्या असेल किंवा शिंक जरी असेल किंवा ती सर्दी जरी असेल ती दवाखान्यात जाऊन दाखवायची जरी झाली तर ती आता आपण ह्याच्यातून मरतो की काय अशी भावना येऊ लागते. अशा परिस्थितीत ती व्यक्ती नियमित वैद्यकीय समस्येलाही जीव घेणे समजू लागते किंवा जीव घेणे समजू शकते. सामान्य चाचणी करून औषधोपचार करून किंवा वैद्यकीय परामर्श घेऊन सुद्धा त्या रुग्णामध्ये काहीही सुधारणा होत नाही. ही मानसिक विकृती आहे, मानसनस विकृती आहे, न्यूरोटिक डिसऑर्डर आहे. त्यामुळे असं होतं. सोमॅटिक सिम्पटम डिसऑर्डरमध्ये काय असतं? व्यक्तीला काहीतरी झालंय, मला काहीतरी झालंय, मला माझ्या शरीराला काहीतरी व्हायला लागले, पण ते बाहेरून दिसत नाहीये, इंद्रियजन्य दिसत नाहीये, ते मानसिक असतं. त्या व्यक्तीला वाटतं की शरीरामध्ये काहीतरी झाले, माझं बोटच वाकडं झालंय किंवा माझ्या हाताच लोळे पडायला लागलेत, मी सुंदरच दिसत नाहीये, माझ्या चेहऱ्यावरच फोड आलेले आहेत, मला काहीही उचलता येत नाहीये, माझा जगून सुद्धा काय उपयोग नाहीये, माझा काहीच उपयोग नाही, मला पाय सुद्धा उचलणं होत नाहीये, मला बोलता सुद्धा येत नाहीये, माझ्या घशातून आवाज सुद्धा येत नाही, असे काही लक्षणं वाटू लागतात. ते असतं सोमॅटिक सिम्पटम डिसऑर्डर. आता ह्याचं आपण वैद्यकीय उपचार जरी घेतलं तर वैद्यकीय उपचारातून हे सहसा लवकर नीट होत नाही. कारण ते व्यक्ती काय सांगत असतो की माझ्या शरीराला काहीतरी त्रास होत आहे, पण वैद्यकीय चाचण्या किंवा त्याचे तपासण्या वगैरे केल्यानंतर सुद्धा त्याचं नीट निदान कळत नाहीये. कारण ते शरीरामध्ये नसतं, ते मानसिक असतं, मनातून तयार झालेलं असतं आणि ही न्यूरोटिक डिसऑर्डर आहे म्हणजे मानसनस विकृती आहे. त्यामुळे हे असं होत असतं. सामान्य चाचणी करून औषधोपचार करून किंवा वैद्यकीय परामर्श घेऊन सुद्धा त्या रुग्णांमध्ये काहीही सुधारणा होत नाही. सोमॅटिक लक्षण डिसऑर्डरच्या प्रभावाखाली आलेल्या रुग्णाला या आजाराची लक्षणे कमी करता येत नाहीत. आता मी जेवढे काही लक्षणं सांगितले, जेवढं काही प्रकार सांगितलं, हे असेल तर ते लवकर नीट करता येत नाही किंवा हे लक्षणं कमी करता येत नाही कुणाला? जो या डिसऑर्डरमधून सफर करत आहे त्यांना. या आजारामध्ये बऱ्याच वेळा कोणतेही शारीरिक कारण सापडत नाही. मग पण आता ह्याचं कसं आहे, त्या व्यक्तीला वाटते की हे शरीररूपी दुखणं आहे, ते दुखत आहे, मग ते दवाखान्यात दाखवतात पण ते नीट होत नाहीये, तपासण्या जरी केलं तर त्याचं निदान सापडत नाहीये. हे न्यूरोटिक डिसऑर्डर आहे म्हणजे मानसनस विकृती आहे. त्यामुळे असं होतं आणि याच्यामुळेच या आजारामध्ये बऱ्याच वेळा शारीरिक लक्षण सापडत नाही, ते मानसिक लक्षण असतं. तरीही लक्षणे तशीच असतात, याच्या समस्या आणि त्याच्या वेदना सुद्धा वास्तविक असतात. आता जरी हे शारीरिक जरी सापडत नसले, याचे कारण शारीरिक सापडत नसले, मानसिक जरी असलं, ती व्यक्ती जरी म्हणत असले की मला शरीरामध्ये असं होतं, हे इंद्रियजन्य वाटत आहे, पण ते तसं नसलं, हे मानसिक असलं तरी सुद्धा त्या व्यक्तीला तसंच वाटतं, माझा हातच उचलत नाहीये, मला चलताच येत नाहीये, माझ्या घशातून आवाजच येत नाहीये, मी सुंदरच दिसत नाहीये, माझी बॉडीच अशी दिसत आहे, माझी उंचीच असं दिसत आहे, माझा हातच खूप दुखत आहे, माझं डोकं सटकत आहे, असं जे वाटतं ना ते सोमॅटिक
सिम्पटम डिसऑर्डर असतं, म्हणजे तरीही लक्षणे तशीच असतात, याच्या समस्या आणि त्याच्या वेदना सुद्धा वास्तविक असतात. आता त्या वेदना फक्त त्याच व्यक्तीला जाणवत असतात. आता सोमॅटिक सिम्पटम डिसऑर्डरची कारणं काय आहेत? नकारात्मक दृष्टिकोन, म्हणजे तुम्ही मनामध्ये सतत निगेटिव्हिटी ठेवली, जर मनामध्ये सतत नकारात्मक विचार ठेवला किंवा नकारात्मक दृष्टिकोन ठेवला, मी असंच दिसतोय, मी भंगारच दिसतोय, असाच जर दृष्टिकोन ठेवत गेलात की सगळं ते तसंच असतं. जैशी दृष्टी तैशी सृष्टी असतं. शारीरिक व भावनिक दृष्ट्या संवेदनशील, शारीरिक व भावनिक दृष्ट्या संवेदनशील. आता हे कधी कधी कारण अनुवंशाने सुद्धा असतं, अनुवंश सुद्धा याला जबाबदार असतो. कौटुंबिक इतिहास किंवा संगोपन, आता संगोपनामध्ये कमी जास्त प्रमाणात झालं किंवा बालक पालक संबंध जर चांगले नसतील किंवा कौटुंबिक इतिहास थोडासा वेगळा असेल किंवा काही त्याची पार्श्वभूमी असेल, त्याचे वेगवेगळे कारणं असू शकतात. किंवा संगोपनामध्ये कमी जास्तपणा झालं किंवा संगोपन चांगलं झालं नसेल, त्याच्यामध्ये समायोजन झालं नसेल किंवा कुसमायोजन झालं असेल, असे सुद्धा कारणं आहेत. एखाद्या व्यक्तीला शारीरिक किंवा मानसिक लैंगिक अत्याचाराचा इतिहास असेल तर या आजाराचं लक्षण दिसू शकतात. हे सर्वात जास्त प्रमाणाचं महत्त्वाचं कारण आहे. जर एखाद्या व्यक्तीला शारीरिक किंवा मानसिक आणि लैंगिक अत्याचाराचा इतिहास असेल, आता शारीरिक म्हणजे त्याला शरीररूपी त्रास दिलेला असेल किंवा मारलेला असेल किंवा त्याला टॉर्चर करून मारलेला असेल, मानसिक असेल तर किंवा त्याच्या मनाला असं ठेच लागल इतकं काही सारखं बोललेलं असेल किंवा लैंगिक अत्याचार झालेला असेल. आता लैंगिक अत्याचार हे वेगवेगळे प्रकारचे असतात, ते वेगवेगळ्या प्रकारच्या अत्याचार म्हणजे लैंगिक अत्याचारामधून जर गेलेलं असेल तर अशा व्यक्तीला सोमॅटिक सिम्पटम डिसऑर्डर होऊ शकतो, म्हणजे या आजाराची लक्षणे त्यांच्यात असू शकतात, हे कारणं असू शकतात. आता शारीरिक कारणं काय आहेत? वेदना, अशक्तपणा जाणवणे, त्या व्यक्तीला सतत शरीरामध्ये काहीतरी वेदना जाणवतच असतात, सतत अशक्तपणा जाणवतो, धाप लागते. आता मला धाप लागा लागल्या म्हणजे हे सोमॅटिक सिम्पटम डिसऑर्डरचं लक्षण असू शकतं किंवा नसू शकतं, असं सुद्धा असू शकतं. फक्त एखादं लक्षण असेल तर तुम्ही सोमॅटिक सिम्पटम डिसऑर्डरपासून सफर करत आहात असं नसतं, त्याला वेगवेगळी कारणं असतात. आता याचा दुसरा प्रकार आहे रूपांतरित अथवा परिवर्तनात्मक विकृती, म्हणजे कन्व्हर्शन डिसऑर्डर. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. या आजारावर रुग्णाचे नियंत्रण असत नाही. सोमॅटिक सिम्पटम डिसऑर्डरमध्ये थोडं प्रमाणात नियंत्रण असतं, पण आता हे जे आहे आपण जे पाहत आहोत सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर म्हणजे दैहिक प्रकारच्या विकृती, त्याच्यामधली आपण पाहिली कुठली? सोमॅटायझेशन विकृती म्हणजे SSD पाहिली. आता त्याच्यामधली दुसरी आहे रूपांतरित अथवा परिवर्तनात्मक विकृती म्हणजे कन्व्हर्शन डिसऑर्डर. आता कन्व्हर्शन डिसऑर्डर किंवा रूपांतरित व परिवर्तनात्मक विकृतीमध्ये रुग्णाचं नियंत्रण असत नाही स्वतःवर किंवा त्याच्या वर्तनावर. प्रचंड मानसिक तणावातून या आजाराची लक्षणे दिसू लागतात. तुमच्या मनामध्ये तणाव असेल, टेन्शन असेल, नैराश्य असेल, विफलता असेल, असे वेगवेगळे कारणं असतील किंवा तुम्ही तणावामध्ये जास्त असाल तर तुमच्या एका तणावामुळे तुमच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विकृत्या निर्माण होतात. मागच्या व्हिडिओमध्ये तणावामुळेच निर्माण झालेली विकृती कुठली होती? वियोजनात्मक विकृती. त्याच्या अगोदरच्या विकृतीमध्ये काय पाहिलं किंवा त्याच्या अगोदरच्या विकृतीमध्ये तणावामुळे टेन्शनमुळे कोणती विकृती निर्माण झाली होती? चिंता विकृती म्हणजे एन्झायटी डिसऑर्डर. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार होतं. तसंच चिंतेमुळे निर्माण झालेली चिंता विकृती, वियोजनात्मक विकृती. आता रूपांतरित अथवा परिवर्तनात्मक विकृती म्हणजेच आणि कन्व्हर्शन डिसऑर्डर म्हणजे आता सोमॅटोफॉर्म डिसऑर्डरचा जो पहिला भाग होता सोमॅटायझेशन सिम्पटम डिसऑर्डर, आता दुसरी आहे रूपांतरित अथवा परिवर्तनात्मक विकृती. या विकृतीमध्ये या आजारावर रुग्णाचे नियंत्रण असत नाही. प्रचंड मानसिक तणावातून या आजाराची लक्षणे दिसू लागतात. टेन्शन एक, आजार एक म्हणजे टेन्शन एकच, विकृत्या अनेक. एका टेन्शनमुळे वेगवेगळ्या विकृत्या निर्माण होऊ शकतात. तशीच रूपांतरित अथवा परिवर्तनात्मक विकृती तयार होते म्हणजे कन्व्हर्शन डिसऑर्डर. आता प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की कोणत्या विकृतीची लक्षणे अचानक निर्माण होतात? तर रूपांतरित अथवा परिवर्तनात्मक किंवा कन्व्हर्शन डिसऑर्डर या विकृतीचे लक्षणे अचानक निर्माण होतात. ही लक्षणे काहीही कारण सांगून किंवा कारण न सांगता अचानक निर्माण झालेली असतात, कधीही निर्माण होऊ शकतात. आता समजा मी ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आहे, व्हिडिओ रेकॉर्ड करता करता सुद्धा ह्या विकृतीचे लक्षणे माझ्यामध्ये निर्माण होऊ शकतात किंवा ह्या विकृतीचा मी बळी पडू शकतो. का तर प्रचंड ताणतणावामुळे जर तुमच्या मनामध्ये प्रचंड ताणतणाव असेल तर तुम्ही कोणत्याही विकृतीला कधीही बळी पडू शकता. पण त्यातल्या त्यात रूपांतरित अथवा
परिवर्तनात्मक, ज्याला इंग्रजीमध्ये कन्व्हर्शन डिसऑर्डर म्हणतात, या विकृतीचे लक्षणे अचानक निर्माण होतात, वेळ काळ न सांगता. कोणतेही दृश्य कारण या विकृतीमध्ये आढळत नाही किंवा ठळकपणे दिसत नाही. कोणत्या विकृतीमध्ये दृश्य कारणे किंवा ठळकपणे कोणतेही कारण ठळकपणे दिसत नाही, तर रूपांतरित अथवा परिवर्तनात्मक किंवा कन्व्हर्जेशन डिसऑर्डर. आता हा जर पर्याय दिलेला नसेल तर सोमॅटो डिसऑर्डर दिला असेल तर सोमॅटो डिसऑर्डर लिहायचं, कारण सोमॅटो डिसऑर्डरचेच हे प्रकार आहेत, म्हणजे सोमॅटो फ्रॉम डिसऑर्डरचेच हे प्रकार आहे, म्हणजे दैहिक प्रकारच्या विकृतीमधलेच हे प्रकार आहेत. जीवनाच्या अन्य क्षेत्राबाबत ही रुग्णाला प्रचंड चिंता वाटत असते. जीवनाचे अन्य क्षेत्र म्हणजे जीवनाचे अन्य क्षेत्र कुठले असतात? शारीरिक आहे, मानसिक आहे, आर्थिक आहे. हे क्षेत्र आता त्याच्यामध्ये बौद्धिक आहे, नोकरी आहे, लग्न आहे, समाजामध्ये चांगली इज्जत हवी असते किंवा एक प्रतिष्ठित व्यक्ती बनायचं असतं, अशा वेगवेगळ्या इच्छा असतात. किंवा आपल्या जीवनातले जे वेगवेगळे क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये जे आपल्या मनामध्ये टेन्शन असते, ते विचार चालू असतात, त्या विचारातून जीवनाच्या अन्य क्षेत्राबाबत रुग्णाला प्रचंड चिंता वाटत असते. म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला काहीतरी अधिराज्य गाजवायचं आहे किंवा आपल्याला विजय मिळवायचा आहे, पण याच्यातून काहीतरी विफलता निर्माण येते किंवा काहीतरी गोष्टी अशा होतात की मनासारख्या होत नाहीत. त्यामुळे रुग्णाला प्रचंड चिंता निर्माण होते व रूपांतरित अथवा परिवर्तनात्मक विकृती निर्माण होऊ शकते. आता जीवनाच्या अन्य क्षेत्राबाबत रुग्णाला प्रचंड वाटणारी चिंता हे जवळजवळ 99% लोकांना वाटत असते की आपल्याला एखाद्या क्षेत्रामध्ये काहीतरी प्रावीण्य मिळवायचं आहे किंवा आपल्याला शिक्षक व्हायचं आहे, पण TETचा निकाल लागत नाही, टेटचं नोटिफिकेशन येत नाही, हे असे प्रॉब्लेम असतात. याच्यातूनच चिंता जास्त निर्माण होते. आता ह्याच्यामध्ये आणखीन काय आहे? शारीरिक लक्षणांच्या आधारे इतरांचे लक्ष वेधून घेणे. शारीरिक लक्षणांच्या आधारे इतरांचे लक्ष वेधून घेणे, आकर्षणाचा केंद्रबिंदू बनणे, सहानुभूती व प्रेम मिळवणे. आता ज्या व्यक्ती रूपांतरित अथवा परिवर्तनात्मक विकृती म्हणजे कन्व्हर्शन डिसऑर्डरमध्ये सफर करतात, त्या व्यक्तींना काय वाटतं की बाबा समोरच्याने किंवा कोणीतरी आपल्याला सहानुभूती द्यावं, की सगळ्यांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू मी ठरावं, आता माझ्याकडे कुणी लक्ष देत नाहीये, घरातले किंवा समाजातले मला वाळीत टाकतात, म्हणून असं काहीतरी करणं की त्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आपण ठरणं किंवा ते सर्वांनी आपल्याला सहानुभूतीने वागावं व प्रेम मिळवणे, कौतुक करून घेणे व हेतू साध्य करून घेतला जातो. म्हणजे आता कसं आहे, कौतुक करून घेणे म्हणजे अशी एखादी गोष्ट करणे की समोरच्यानं आपलं कौतुक करावं व आपला जो हेतू जो आहे तो हेतू साध्य करून घेतला जातो, म्हणजे समोरच्या व्यक्तीनं आपलं कौतुक करावं असं वाटत असतं. व्यक्तीच्या मानसिक बिघाडाचे परिवर्तन शरीर क्रियात्मक बिघाडात झाल्याने त्याला परिवर्तनात्मक प्रतिक्रिया असे म्हणतात. विधान महत्त्वाचं आहे. व्यक्तीच्या मानसिक बिघाडाचे परिवर्तन शरीर क्रियात्मक बिघाडात झाल्याने त्याला परिवर्तनात्मक प्रतिक्रिया असे म्हणतात. तीव्र मानसिक विफलतेपोटी या प्रकारच्या गंभीर मज्जा विकृती उद्भवतात. आता जेवढ्या काही मज्जा विकृती आहेत किंवा मानसनस विकृती आहेत, त्या सर्वच्या सर्व ज्या आहेत ना, त्या तीव्र मानसिक विफलतेपोटी निर्माण होतात किंवा गंभीर मज्जा विकृती उद्भवतात. आता जे काही रूपांतरित अथवा परिवर्तनात्मक म्हणजे कन्व्हर्शन डिसऑर्डर आहे, याच्यामध्ये काय आहे? स्पर्शवेदन, दुःखवेदन नष्ट झाल्याची जाणीव, म्हणजे त्यांना स्पर्शवेदना जाणवत नाहीत, कसल्याही दुःखाची तीव्रता कितीही असू द्या त्या दुःखाची तीव्रता काहीच जाणवत नाहीये किंवा दुःखवेदन नष्ट झाल्याची जाणीव. अंधत्व, शरीराचा काही भाग लुळा पडणे अशा काही लक्षणे व्यक्तिवर्तनात आढळतात. अचानक एकदम अंधत्व आल्यासारखं वाटणं किंवा आपल्या शरीराचा काहीतरी भाग लुळा पडला, आता हा शरीराचा हा भाग कामच करत नाहीये, मला चालताच येत नाहीये, माझा हातच उचलत नाहीये, मला बोलताच येत नाहीये, माझ्या घशातून आवाजच येत नाही, हे अशा प्रकारचं आहे. हे लक्षणं व्यक्तिवर्तनात आढळतात. कशामध्ये? रूपांतरित विकृतीमध्ये, म्हणजेच रूपांतरित अथवा परिवर्तनात्मक विकृती म्हणजेच कन्व्हर्शन डिसऑर्डरमध्ये. मात्र या रोगामधील खऱ्याखुऱ्या कारणांची व्यक्तीला जरा सुद्धा जाणीव असत नाहीत. आता जे मग मी सांगितलं ना, माझा हातच उचलत नाहीये किंवा मला चलताच येत नाहीये, माझ्या घशातून आवाजच येत नाहीये, मला चलताच येत नाहीये, मला बोलताच येत नाही, माझ्या घशातून आवाजच येत नाहीये, हे जे आहे ना ते वाटतं त्याला शारीरिक कारण आहेत, पण ते नसतं, ते ॲक्च्युअल कारण नसतं. त्याचे जे मेन कारण असतात ते मनाशी असतात, मज्जा विकृतीशी असतात, मज्जातंतूशी असतात, ते मानसिक असतात. त्यामुळे अशी विकृती निर्माण होते आणि त्या व्यक्तीला याची थोडी सुद्धा जाणीव नसते. आता मगच पाहिलं आपण, स्पर्श वेदना किंवा दुःख वेदना नाहीशे झालेल्या असतात.
आता ह्या ज्या काही जाणीव आहेत किंवा त्याला हातच उचलत नाहीये, पायच उचलत नाहीये, चलताच येत नाहीये, बोलताच येत नाही, घशातून आवाजच येत नाहीये, हे त्याला तसं वाटत असतं, हे इंद्रियजन्य त्याला वाटत असतं, पण ॲक्च्युअली ते तसं नसतं, ते मानसिक असतं आणि याची जाणीव त्याला थोडी सुद्धा नसते. कधी कधी व्यक्ती आपले खरेखुरे व्यक्तिमत्व विसरून नवीनच कोणत्या तरी टोपण व्यक्तिमत्वाचा वापर करू शकतो. कधी कधी व्यक्ती आपले खरेखुरे व्यक्तिमत्व विसरून नवीनच कोणत्या तरी टोपण व्यक्तिमत्वाचा वापर करू लागते. आता समजा माझं नाव अक्षय, समजा म्हणजे आहेच माझं नाव अक्षय, पण जर मी या रूपांतरित किंवा परिवर्तनात्मक विकृतीने जर ग्रस्त असेल किंवा कन्व्हर्शन डिसऑर्डरने जर ग्रस्त असेल तर मी माझं अस्तित्व विसरून जाईल. मी कुठलं तरी टोपण नाव घेईल, काय घेईल, मी टोपण नाव दुसरं माझं काही घेईल, अक्षय विरकर सोडून मी माझं नाव सचिन टिचकुले आहे असं समजून मी सचिन टिचकुले सारखं वागायला लागेल किंवा सचिन टिचकुले हे नाव घेऊन मी समाजामध्ये वावरू लागेल किंवा त्या टोपण नाव व्यक्तिमत्वाचा वापर करू लागतो. हे रूपांतरित किंवा परिवर्तनात्मक म्हणजे कन्व्हर्शन डिसऑर्डरमध्ये होतं. कधी कधी स्पर्श संवेदनहीनता असाही अनुभव व्यक्तीला येतो, म्हणजे स्पर्श वेदना नाहीशा होतात. आपण कशाला तरी स्पर्श करतोय ही जाणीवच त्या व्यक्तीला होत नाहीये. समजा तुम्ही एखादा मग उचलत आहात, ग्लास उचलत आहात, फोन उचलत आहात किंवा फोनला स्पर्श करत आहात, त्याला स्पर्श करतोय किंवा ते उचलतोय याची तीळ मात्र सुद्धा जाणीव होत नाहीये. आता परीक्षेमध्ये विचारलं आपण कशाला तरी स्पर्श करतोय, ही जाणीव त्या व्यक्तीला किंवा त्या रुग्णाला होत नाहीये. हे कोणत्या विकृतीमधले लक्षण आहे तर रूपांतरित अथवा परिवर्तनात्मक विकृतीमधले लक्षण आहे. आपल्या घशात काहीतरी अडकले असून त्यामुळे आपणास खाता येत नाही, गिळता येत नाही, पाणी पिता येत नाही, तसेच बोलताही येत नाही अशी ही काही जणांची तक्रार असते. म्हणजे माझ्या घशात काहीतरी अडकलेलं आहे, मला काहीच खायला येत नाही, मला पाणी सुद्धा पिता येत नाही, मला बोलता सुद्धा येत नाहीये असं वाटू लागते किंवा अशी व्यक्ती वागू लागते, तर समजून जायचं की ती परिवर्तनात्मक किंवा रूपांतरित म्हणजे कन्व्हर्शन डिसऑर्डरने सफर करत आहे, म्हणजे त्या विकृतीशी झगडा देत आहे. अडखळत अस्पष्ट बोलणे किंवा तोंडातून स्पष्टपणे शब्द बाहेर न पडणे, तोतरेपणा यासारख्या वर्तन प्रकारांमधून ताणतणावांना वाट मोकळी करून दिली जाते. आता अजब प्रेम की गजब कहाणी पिक्चरमध्ये आहे बघा, ते जास्त टेन्शनमध्ये असतात, ते बोलताना एकदम तोतरेपणाचं बोलतात, हे त्याच प्रकारचं लक्षण आहे. पिक्चर पाहत जावा, पिक्चरमधून खूप काही शिकायला मिळतं. वेगवेगळे पिक्चर आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे डिसऑर्डर दिलेले असतात, त्याच्यातून आपल्याला बरीचशी माहिती मिळून जाते. अजब प्रेम की गजब कहाणीमध्ये हिरो आणि हिरोईन ते दोघेही त्याच्यामध्ये सफर करतात. कसं ते जास्त ताणतणावामध्ये असताना किंवा मनातलं काहीतरी बोलताना ते तोतले बोलतात. तसंच अडखळत अस्पष्ट बोलणे किंवा तोंडातून स्पष्टपणे शब्द बाहेर न पडणे, तोतरेपणा यांसारख्या वर्तन प्रकारांमधून ताणतणावाला वाट मोकळी करून दिली जाते. आता पाहू आपण शरीररूप व्यंग विकृती म्हणजे बॉडी डिस्फॉर्मिंग. आता ही विकृती नोट्सच्या स्वरूपात पाहण्यापेक्षा ही विकृती बोर्डावर समजून सांगितलेली किंवा असं ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला स्पष्ट दृक् श्राव्य माध्यमाच्या स्वरूपात जर सांगितले तर एकदम स्पष्टपणे समजून जाते. पण तरीसुद्धा आपण याच्या नोट्स पाहू, नोट्सपेक्षा ते महत्त्वाचं आहे, तरी नोट्स आपण एकदा पाहू. पण हे रूपांतरित म्हणजे शरीररूप व्यंग विकृती आहे, म्हणजे बॉडी डिस्फॉर्मिंग BDD, हे आपण बोर्डावर सुद्धा पाहू. आपल्या शरीरावर शंका घेणे, जे एकदम खराब आहे, हवे तसे नाही, मी सुंदरच नाही, माझे शरीर म्हणजे एकदम वाईट आहे, कोणताच अवयव हवा तसा नाही, असे वाटणे म्हणजे शरीररूप व्यंग विकृती म्हणजे बॉडी डिस्फॉर्मिंग डिसऑर्डर होय. विविध प्रकारच्या सौंदर्य उत्पादनाचा वापर करून घेऊनही मी सुंदर दिसत नसल्यासारखे वाटणे, त्यामुळे नैराश्य येते, नकारात्मक नैराश्याचे वातावरण निर्माण होते आणि ते एका विकृतीत बदल होते. त्या विकृतीला डिस्फॉर्मिंग डिसऑर्डर म्हणजे बॉडी डिस्फॉर्मिंग डिसऑर्डर असे म्हणतात. सुंदर दिसण्यासाठी आपल्या अवयवातील रोष काढणे म्हणजे बॉडी डिस्फॉर्मिंग डिसऑर्डर होय. या विकारात व्यक्ती शरीराच्या फक्त त्या भागाबद्दल किंवा दोषाबद्दल विचार करणे जे त्याच्या मनासारखे नसते. आता हे फक्त मी वाचून सांगतोय, हे असं वाचून सांगितलं तेवढं नाही समजणार, पण मी ज्यावेळेस हे बोर्डावर समजून सांगेल त्यावेळेस तुम्हाला 100% ही शरीररूप विकृती म्हणजे बॉडी डिस्फॉर्मिंग म्हणजे काय आहे ते समजेल आणि याच्याचे वेगवेगळे उदाहरण देऊन सांगेल. आता जर मी इथं सगळे वेगवेगळे उदाहरण देऊन सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, पण ह्याची ॲक्च्युअल ॲक्टिंग काय असते ते करून जर दाखवलं ना तुमच्या मनामध्ये किंवा तुम्हाला
कायमस्वरूपी लक्षात राहील त्यानुसार आपण ते बोर्डावर सांगू। पण आता हे एकदम फास्टमध्ये घेऊ थोडंसं, कारण व्हिडिओ सुद्धा खूप मोठा होत आहे। आता बॉडी डिस्फॉर्मिंगची लक्षणे काय आहेत? आपल्या शरीराच्या रचनेची तुलना दुसऱ्याशी करणे, आपल्या अवयवांमध्ये दोष करणे किंवा दोष काढणे, शरीराच्या रचनेचा तिरस्कार करणे, नकारात्मक विचार करणे। कोणत्याही विकृतीमधले महत्त्वाचं कारण आहे नकारात्मक विचार। आपल्या चेहऱ्याला झाकून ठेवणे, एकांतात जीवन व्यतीत करणे। आता याच्यावर बचावात्मक उपाय काय आहेत? तर स्वतःवर प्रेम करणे। मी बऱ्याच वेळा सांगतो की लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा सांगत असतो की तुम्ही स्वतःवर प्रेम करा, सकारात्मक विचार करा। स्वतःवर प्रेम केलं, सकारात्मक विचार ठेवलं तर तुम्ही मानसिक विकृतींपासून दूर राहता। फक्त माझा हाच एक हेतू होता की आत्तापर्यंत मी जेवढं सांगत होतो, जेवढ्या काही लाईव्ह स्ट्रीमिंग केल्या किंवा जेव्हाही सांगितलेलं आहे की सकारात्मक विचार करा, नकारात्मक विचार करणाऱ्याच्या मड्याला सुद्धा जायचं नसतं। तसं सकारात्मक विचार ठेवा, स्वतःवर प्रेम करा। का सांगत होतो? फक्त ह्याच एका गोष्टीमुळे सांगत होतो की सकारात्मक दृष्टिकोन ठेवला, चांगला विचार केला आणि स्वतःवर प्रेम केलं तर तुम्ही वेगवेगळ्या विकृतींपासून दूर राहता, मानसिक आरोग्य चांगलं राहतं। इतरांशी तुलना बंद करणे, आपल्या आवडत्या गोष्टी करणे, छंद जोपासणे, स्वतःमध्ये चांगुलपणा शोधण्याचा प्रयत्न करणे, स्वतःला शोधणे, स्वतःमध्ये काय चांगलं आहे ते शोधणं, वाईट गोष्टी आहेत त्या लिहून काढणं आणि त्याचं अवॉइड करणं, त्याचं ते परत न येऊ देणं, आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत राहणं, मित्रांसह वेळ घालवावा, मानसतज्ञांचा सल्ला घेणे, स्वतःला व्यस्त ठेवणे आणि ज्या व्यक्तीला बोलल्यामुळे आपल्याला छान वाटते किंवा एखाद्या व्यक्तीला बोलल्यामुळे आपल्या मनाचं समाधान होतं त्या व्यक्तीला बोलत जावा। कारण त्या व्यक्तीला बोलल्यामुळे तुमच्या मनामध्ये जर चांगल्या फिलिंग येत असतील, तुम्हाला जर समाधान वाटत असेल, दिवस चांगला जात असेल तर त्या व्यक्तीला बोला आणि समोरच्या व्यक्तीने सुद्धा थोडंसं समजून घ्या समोरच्या व्यक्तीला। कारण समोरच्या व्यक्ती हा कुठल्या तरी विकृतीमध्ये असू शकतो किंवा कुठल्या तरी टेन्शनमध्ये असू शकतो। तो व्यक्ती तुम्हाला बोलल्यानंतर त्याचा दिवस चांगला जात असेल तर तुम्ही त्याला बोला, पण नाते तोडू नका। तर जर नाते तोडला तर कुठलीही विकृती विकोपाला जाऊ शकते आणि त्याचं विकोपाचा स्फोट होऊन त्या व्यक्तीचं मानसिक संतुलन बिघडून ती व्यक्ती वेडी बनू शकते। इतकं मोठं गंभीर समस्या निर्माण होऊ शकते आणि ते समाजातून बाहेर पडते आणि ते समाजातून बाहेर पडल्यानंतर ती भरकटत जाते, रस्त्यावर सुद्धा फिरू शकते, काहीही होऊ शकतं। म्हणून मानसनस विकृती ह्या सर्वात खतरनाक असतात। म्हणून याच्यामध्ये काय असतं की फक्त माणसाच्या मनासारखं थोडंसं वागायला शिका किंवा माणसाला जे हवं आहे किंवा तुमच्या मनाला जे आवडतं ते करा। आता एखादा व्यक्ती आहे, समोरच्या व्यक्ती हा तुम्हाला तुमच्याशी बोलल्यानंतर त्याला जर बरं वाटत असेल तर तुम्ही त्याच्याशी बोला, तुमच्या मनाचं खरं करू नका। तुम्ही लय शहाणे आहात, तुम्ही अतिशहाण आहात, मी असाच आहे, मी का त्याला बोलू, त्याची गरज असेल तर त्यानं बोलेल, तसं करू नका। इथं इगो आणू नका। तुम्ही जर इथं इगो आणलात तर एखाद्याचं आयुष्याचं नुकसान सुद्धा होऊ शकतं। सांगायचा एवढाच उद्देश आहे की अशा वेळी किंवा समाजात वावरत असताना अचानक नाती तोडायची नसतात। नाती जर अचानक तोडली किंवा न सांगता जर नाती तोडली तर याचा परिणाम खूप विपरीत होऊ शकतो। म्हणून नाती जपा। आता नाती कोणतीही असू शकतात, आपल्या घरची नाती असू शकतात, बाहेरची नाती असू शकतात, नात्याला काही नाव नसतं, नाती कोणतीही असू शकतात, पण ती नाती जपायला शिका, ती नाती जपा, मनापासून जपा। उगं त्याला दाखवायचंय किंवा समाजाला दाखवायचंय म्हणून नाही, तर अगदी प्रामाणिकपणे मनातून दोघांना एकमेकांना चांगलं वाटेल अशा पद्धतीने जपा। म्हणजे दोघांचेही मानसिक संतुलन किंवा समाजाचेही मानसिक संतुलन, घरातलंही मानसिक संतुलन, एकंदरीत सर्व नात्यातील मानसिक संतुलन आणि सर्व नाती सुधारतील असं वागा। आता याची कारणे काय आहेत? पर्यावरणातील घटक, आनुवंशिक घटक, ब्रेन स्ट्रक्चरमध्ये असामान्यता, कौटुंबिक इतिहास। आता डिस्फॉर्मिंग डिसऑर्डरचे निदान करण्यासाठी प्रयोगशाळेतील चाचण्या आणि प्रक्रियांचा वापर म्हणजे बॉडी डिस्फॉर्मिंग डिसऑर्डर शोधण्यासाठी केला जातो। विधान महत्त्वाचं आहे। प्रयोगशाळेतील चाचण्या आणि प्रक्रियांचा वापर बॉडी डिस्फॉर्मिंग डिसऑर्डर शोधण्यासाठी केला जातो। नैदानिक आणि मानसिक विकारांची सांख्यिकी मॅन्युअल म्हणजे DSM-5 मध्ये सूचीबद्ध लक्षणांची तुलना करणे, मानसिक मूल्यांकन, नकारात्मक स्वप्रतिमे संबंधित जोखीम घटक आणि विचार, भावना आणि वर्तनांचे मूल्यांकन आणि निर्धारण करणे, वैयक्तिक, सामाजिक, कौटुंबिक आणि वैद्यकीय इतिहास
शरीराच्या डिस्फॉर्मिंग विकारांचे निदान करण्यासाठी। आता उपचार न केल्यास उद्भवणाऱ्या समस्या कशा असतात किंवा बॉडी डिस्फॉर्मिंग डिसऑर्डर आहे याच्यामध्ये जर तुम्ही उपचार नाही केला तर काय होतं, तर व्यक्ती आत्महत्या विचार किंवा वर्तन, व्यक्ती आत्महत्येचा विचार करू शकतो। त्यासाठी मी तुम्हाला नाती जपायला सांगत होतात। ते नाते एकतर्फी असू, द्वितर्फी असू, कसेही का नाते असू, नात्याला नाव काही नात्याला नाव सुद्धा नसतात, पण नाती जपायची असते ना। नाहीतर काय होतं, जर काही विकोपाला गेलं, मनासारखं नाही झालं, ताणतणाव वाढलं, समोरच्या व्यक्तीने समजून नाही घेतलं, समोरच्या व्यक्तीला तुम्ही समजूनच नाही सांगितलं किंवा समोरच्या व्यक्तीला तुम्ही काही न सांगता तिथून जर साईड कट मारली तर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये स्थित्यांतर जे असतं ते ढासाळू लागतं, मानसिक स्थिती बिघडते, मग ताणतणाव इतका वाढू लागतो की वेगवेगळ्या विकृती निर्माण होतात। वेगवेगळ्या विकृतींचे निर्माण होऊन एकत्रीकरण होऊन तो व्यक्ती इतक्या डिप्रेशनमध्ये जातो की तो आत्महत्या विचार करू लागतो किंवा तसं वर्तन करू लागतो। अशा वेळी त्या व्यक्तीला आधार द्या किंवा तुम्ही कुणाचा तरी आधार बना। एकमेका साह्य धरू अवघे धरू सुपंत असं म्हणतात ते त्यासाठीच। खाण्याची विकृती किंवा अशा वेळी व्यक्ती जास्तच खाऊ लागतो, कधी कधी कमीच खाऊ लागतो, पदार्थ दुरुपयोग किंवा कोणत्या तरी पदार्थाचा दुरुपयोग करणे। आता याच्यावर उपचार काय आहेत, तर संज्ञानात्मक वर्तनात्मक थेरपी म्हणजे दर्पण तपासणी किंवा आश्वासन कमी करण्यास मदत करणे आणि मानसिक आरोग्य सुधारते। आता आपण पेन डिसऑर्डर बद्दल पाहू। आता पेन डिसऑर्डर सुद्धा हे दैहिक प्रकारच्या विकृतीचे म्हणजे सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर मधलाच एक प्रकार आहे आणि हे सुद्धा मानसनस विकृतीच आहे। दुःख वेदना विकार ही एक शारीरिक स्थिती आहे ज्यामध्ये वेदना हे प्रमुख लक्षण आहे। सूज, घट्टपणा, कोमलता आणि स्थानानुसार इतर अनेक लक्षणे असू शकतात। पेन डिसऑर्डर ही एक किंवा अधिक क्षेत्रांमध्ये रुग्णांनी अनुभवलेली तीव्र वेदना असते। ती मानसिक तणावामुळे होते असे मानले जाते। कोणत्याही विकृती हा मानसिकामुळेच होतात, म्हणजे मानसिक तणावामुळेच होतात। वेदना बऱ्याचदा इतकी तीव्र असते ती रुग्णाला योग्य कार्य करण्यास अक्षम्य करणे। पेन डिसऑर्डरचा कालावधी काही दिवसांइतका कमी किंवा अनेक वर्षापर्यंत लांब असू शकतो। हा विकार कोणत्याही वयात होऊ शकतो आणि मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण जास्त असते किंवा मुलींमध्ये हा जास्त आढळतो। काय, दुःख वेदना म्हणजे पेन डिसऑर्डर। हा विकार अनेकदा अपघातानंतर उद्भवतो। कोणता विकार अपघातानंतर उद्भवतो, तर पेन डिसऑर्डर। एखाद्या आजारामुळे वेदना होत असताना किंवा अंमली पदार्थाच्या व्यसनाधीन वापरातून माघार घेतल्यानंतर जे नंतर स्वतःचे जीवन घेते। आता याची लक्षणे काय आहेत, नकारात्मक किंवा विकृत आकलन जसे की निराशा आणि निराशेची भावना। कुठल्याही विकृतीमध्ये निराशा आणि नकारात्मक भावना हे महत्त्वाचे कारण असते। निष्क्रियता आणि निष्क्रियता, झोपेचा त्रास अथवा थकवा, सामाजिक संबंधांमध्ये व्यत्यय, नैराश्य आणि चिंता। आता सामाजिक संबंधांमध्ये व्यत्यय, जे काही तुमचे सामाजिक संबंध आहेत ते तुमचे सामाजिक संबंध कुठले असतात, ते घराचे कौटुंबिक संबंध झाले, पण समाजामध्ये वेगवेगळ्या व्यक्ती असतात। समाजामध्ये शालेय संबंध असतात, कॉलेजचे असतात, मित्रमैत्रिणी असतात, प्रेम प्रकरण असतात, पुन्हा ह्याच्यामध्ये वेगवेगळी नाते असतात। ते समाजामध्ये जे असतं ते सामाजिक असतं, त्याच्यामध्ये संबंध जर चांगले असतात पण अचानक काही खटके उडतात किंवा काही कारणास्तव संबंध तुटू लागतात किंवा न सांगता कोणीतरी एकदमच बोलत नाही, काहीतरी करत नाहीये किंवा एखादा व्यक्ती तुमच्याकडून तर काहीतरी अपेक्षा करतो पण तुम्ही त्याची पूर्तता करत नाही किंवा जे काही सामाजिक संबंध आहेत त्याच्यामध्ये थोडासा व्यत्यय आला तर नैराश्य येते आणि जास्त चिंता वाढते। हे महत्त्वाची लक्षणे आहेत। आता जो काही सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर आहे याच्यामध्ये आपण वेगवेगळे प्रकार पाहिले। कुठले पाहिले, सोमॅटायझेशन विकृती म्हणजे SSD, पुन्हा पाहिलं रूपांतरित विकृती किंवा परिवर्तनात्मक विकृती ज्याला इंग्रजीमध्ये कन्व्हर्सन डिसऑर्डर असे म्हणतात, पुन्हा शरीररूप व्यंग विकृती पाहिली, पुन्हा पेन डिसऑर्डर पाहिले, एवढं पाहिलं। आता टेट 2017ला एक प्रश्न विचारला होता। काय प्रश्न विचारला होता, तर शारीरिक तक्रारी किंवा अपंग कोणताही स्पष्ट ओळखण्यायोग्य जैविक कारणाशिवाय ओळखले जाते, हा विकार कोणता आहे किंवा ही विकृती कोणती आहे असा प्रश्न विचारला होता। तो आहे सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर। तुम्ही मानसशास्त्राचं पुस्तक पहा किंवा ते 2017 जे प्रश्नपत्रिका होता त्याच्यामध्ये पहा, तुम्हाला हा प्रश्न मिळून जाईल। शारीरिक तक्रारी किंवा अपंग कोणत्याही स्पष्ट ओळखण्यायोग्य जैविक कारणाशिवाय ओळखले जाते, तो म्हणजे काय, तर सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर।
तर मागच्या विकृतीमध्ये आपण वियोजनात्मक विकृती पाहिली होती आणि वियोजनात्मक विकृतीमध्ये आपण एक प्रश्न विचारला होता. काय प्रश्न होता तर लेव्हिनची ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती आहे. तर लेव्हिन हा कोणाचा सहकारी आहे. प्रश्न काय होता कर्ट लेव्हिन किंवा लेव्हिनची ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती आहे. तर लेव्हिन हा कोणाचा सहकारी किंवा कोणाचा समकालीन सहकारी होता असा प्रश्न विचारला होता आणि या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे डी पवार, खुशरत्न पाटील, प्रियंका घाडगे, यना मॅडम आणि प्रीती खडसे मॅडम यांनी एकदम बरोबर उत्तर दिलेलं आहे. उत्तर देणाऱ्यांचे अभिनंदन. आणि आजच्या या व्हिडिओमधला प्रश्न असा आहे पारसिक हे काय मोजण्याचे एकक आहे. मानसशास्त्र सोडूनचा प्रश्न आहे. याच्यासाठी तुम्हाला रिसर्च करावीच लागेल आणि या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं तर दैहिक प्रकारच्या विकृती पाहिले. त्याच्यामध्ये काय पाहिलं दैहिक प्रकारच्या विकृतीचे वेगवेगळे प्रकार पाहिले. सोमॅटायझेशन विकृती पाहिली, त्याला SSD असेही म्हणतात. रूपांतरित विकृती किंवा परिवर्तनाचं म्हणजे कन्व्हर्सेशन डिसऑर्डर पाहिले. शरीरोपव्यंगी विकृती पाहिलं म्हणजे बॉडी डिस्फॉर्मिंग डिसऑर्डर पाहिली. पुन्हा दुःखवेदना म्हणजे पेन डिसऑर्डर पाहिलं. अशा प्रकारे पाहिलं, त्याचं सर्व लक्षणं वगैरे पाहिलं. आता हे सगळं पाहिलं. पुढल्या व्हिडिओमध्ये पुढल्या विकृती पाहून. पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि ह्याच्यामधलं काही समजले नसेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.